Good morning, students. Today we are looking some more information about water. In the previous lecture, we learn about what is meant by water pollution, how water get polluted, and how it is very harmful when harmful substances or harmful material get added into a water, it become polluted, and because of the polluted water or poisonous water, our health get affected, and for that we have to must purify the water. There are some natural processes by which water get purified, and some are artificial, means man made, we have to purify. In the large town and city, water purification is done by various new technologies of a science. Now, we are looking in this video how the natural things help us to प्युरिफाय द वॉटर. नॅचरली किंवा नेचरमध्ये जे काही गोष्टी आढळतात त्यांच्या मदतीने आपण वॉटर कसं प्युरिफाय करू शकतो, दॅट वी आर लर्निंग, ॲज वेल ॲज वी आर लर्निंग हाऊ इन अ लार्ज सिटीज वॉटर गेट प्युरिफाईड. That also we can learn in the video. So in this video we are looking how the purification of water is done. So here one experiment is given, and in that experiment a natural things are used. The things that easily available in the nature that is used for the purification of water. So take a plastic bottle. Here one plastic bottle is taken. इथे काय घेतले, एक प्लास्टिक बॉटल घेतली. टाय अ क्लीन पीस ऑफ क्लॉथ ओव्हर इट्स माउथ. काय केलंय, एक पूर्ण बॉटल आहे, त्याचं जे तोंड आहे, ओपन आहे, वरचा भाग आहे, ते ओपन केलं होतं. तिथे काय टाय केलंय त्यांनी, एक कापड, क्लीन क्लोथ टाय केलाय, किंवा तुम्ही कॉटन यूज करू शकता. काय केलंय त्या ठिकाणी त्यांनी एक स्वच्छ कपडा त्यांनी बांधून घेतलाय त्याच्या वरच्या झाकणाला, झाकण ओपन करून. देन कट ऑफ द बेस ऑफ द बॉटल, होल्ड द बॉटल अपसाइड डाऊन. आणि काय केलंय, बॉटलला मधोमध कट केलंय, आणि जे टोकाकडचा भाग आहे तो उलटा कशामध्ये ठेवलाय, राहिलेल्या भागामध्ये. बघा काय केलंय, बॉटलचा थोडासा वरचा भाग झाकणाकडून कट करून घेतलाय, आणि तो उलटा ठेवलाय कशामध्ये, उरलेल्या बॉटलमध्ये. नाऊ पोर सम पावडर कोल्ड इनटू इट. पहिल्यांदा त्या उलटा करून ठेवलेला जो भाग आहे बॉटलचा, त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय टाकलंय, त्याचं तोंड आपण क्लोज करून घेतलंय कशाने, टाईट क्लोथने. देन वी आर ऍडिंग पावडर कोल, किंवा तुमच्याकडे चारकोल कोळसा असेल तो टाकलाय, पावडर फॉर्म मध्ये असेल तर पावडर चारकोल टाकू शकता, किंवा तुम्ही कोळशाचे खडे जरी टाकलात तरी चालणार. देन ऍड फाईन सँड. त्याच्यानंतर तुम्हाला एकदम बारीक वाळू टाकायचे. पहिल्यांदा काय क्लोज करून घेतलंय क्लोथने एंड, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चारकोल टाकलाय, कोळसा टाकलाय, त्याच्यानंतर कोणता लेअर टाकायचा आहे, बारीक वाळूचा. त्याच्यानंतर लास्टली कोर्स सँड टू मेक थ्री डिफरंट लेयर्स इनसाइड द बॉटल ॲज शोन इन द डायग्राम. या डायग्राम मध्ये जसे बघा 3 वेगवेगळे लेअर दिसत, तसे आपल्याला लेअर तयार करायचे आहे. फर्स्ट लेअर कोलचा आहे, कोळशाचा आहे, दुसरा आहे फाईन सँड, बारीक वाळू, आणि तिसरा लेअर असणार आहे कोर सँड. कोर सँड म्हणजे खडे वगैरे असणारी किंवा छोटे छोटे खडे असणारी वाळू टाकायचे, जाड वाळू ह्याच्यामध्ये टाकायचे, म्हणजे जास्त त्याच्यामध्ये छोटे छोटे खडे असतील असे वाळू याच्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे 3 लेयर्स तयार करून घ्यायचे. देन प्लेस द बॉटल ऑन इट्स लोअर कट ऑफ पोर्शन ॲज शोन इन द फिगर. आणि ती बॉटल आपण काय करायचे, जो उरलेला बॉटलचा भाग आहे त्याच्यामध्ये उलटी ठेवून द्यायचे. नाऊ पोर सम मडी वॉटर कंटेनिंग सम रबिश स्लोली इनटू इट्स बॉटल. नंतर काय, थोड्या वेळाने हळूहळू काय करायचं, त्याच्यामध्ये तुम्हाला जे खराब डर्टी वॉटर असेल, मातीचं, चिखलाचं किंवा खराब झालेलं वॉटर असणार, ते तुम्हाला हळूहळू ऍड करायचंय. देन ऑब्झर्व द वॉटर दॅट फ्लोज इन टू द बेस ऑफ द बॉटल. इट अपियर्स क्लीन. Of course, you have learned that there could be a microorganism in it. काय होणार बघा, ह्या 3 लेअर मधून जेव्हा तुम्ही खराब डर्टी वॉटर पास करणार, देन इट गेट प्युरिफाईड नॅचरली अँड वी गेट अ क्लीन वॉटर ॲट द बॉटम. दिस इज वन filtration method we can do with the help of a natural thing. That is, this sand is help to remove the
बिग पार्टिकल्स लाईक लीफ काय करू शकतात, किंवा मातीचे खडे असतील त्या पाण्यामध्ये तर मोठे मोठे जे पार्टिकल्स आहेत म्हणजे पालापाचोळा असू शकतो ते सगळं रिमूव्ह करण्यासाठी दिस कोर सँड इज यूज. देन फाईन सँड रिमूव्ह अ स्मॉल पार्टिकल्स. काय करतात, फाईन सँड मधून जेव्हा वॉटर पास होतो तेव्हा त्याच्यामध्ये जे छोटे छोटे घटक असतात ते निघून जातात, इम्प्युरिटीज. देन पावडर कोल और चारकोल रिमूव्ह अ बॅक्टेरिया फ्रॉम इट, and from the cloth it get pass into a bottle. So in this way, from this, by using this 3 layer of a natural thing, we can make a filter at our home. So this is one method of purification. Regarding how to make this filter at home, I am showing you a video on that. In that video you can actually looking how this water get purified, that we have to look. Next we are looking how water get purified at water works. When the water is transferred to large cities and town, it get first purified. मोठमोठ्या शहरांना जेव्हा पाणी पुरवठा करण्याआधी ते आधी काय केलं जातं, प्युरिफाय केलं जातं. सो हाऊ दिस टोटल प्रोसेस इज डन, दॅट वी हॅव टू लर्न विथ द हेल्प ऑफ दिस इमेजेस. फर्स्ट इज water from the water source is allowed to stand in a large tank. काय केलं जातं, मोठमोठ्या वॉटर सोर्स कडून जे पाणी काय केलं जातं एका मोठ्या टँक मध्ये स्टोअर केलं जातं. म्हणजेच नदी, समुद्र, मोठमोठे तलाव यांच्याकडून आलेलं पाणी काय करतात, फॉर अ लार्ज सिटी, एखाद्या शहरासाठी पुरवायचं असेल तर ते आधी एका मोठ्या लार्ज टँक मध्ये स्टोअर केलं जातं. देन ॲलम इज यूज टू हेल्प द प्रोसेस ऑफ सेटलिंग. आणि काय केलं जातं, ते पाणी एका जागी स्थिर साठवून सेटल केलं जातं. त्यातल्या मध्ये छोटे छोटे इम्प्युरिटीज असतील किंवा वॉटर स्टेबल करण्यासाठी ॲलम म्हणजेच काय, तुरटीचा खडा यूज केला जातो किंवा तुरटी यूज केली जाते. फॉर द फर्स्ट प्रोसेस इज सेटलिंग. पहिल्यांदा ते पाणी एका ठिकाणी शांत स्टोअर करून ठेवतात. नेक्स्ट प्रोसेस इज फिल्टरेशन. वॉटर इज फिल्टर युझिंग अ फिल्टरेशन मशीन. ह्या टँकमध्ये काय केलं जातं, फिल्टरेशन मशीनच्या मदतीने वॉटर फिल्टर केलं जातं. देन ऑक्सिजनेशन. थर्ड प्रोसेस इज ऑक्सिजनेशन. मीन्स एअर अँड वॉटर आर अलाउड टू मिक्स विथ द हेल्प ऑफ अ पंप. ह्या वॉटरमध्ये काय केलं जातं, पंपच्या मदतीने एअर त्याच्यामध्ये पास केली जाते. मोठ्या प्रेशरने एअर आतमध्ये त्या पाण्याच्या सोर्समध्ये सोडली जाते. अँड दिस एअर रिमूव्ह the impurities as well as it causes oxygen from the air to dissolve in the water. एअर मध्ये जो ऑक्सिजन असतो तो काय केला जातो, त्या वॉटर मध्ये मिक्स केला जातो. सो दिस इज द थर्ड प्रोसेस. फर्स्ट वॉटर गेट सेटल डाऊन इन द लार्ज टँक. फॉर दॅट ॲलम इज ऑल्सो यूज. देन दिस स्टोअर सेटल वॉटर इज गेट फिल्टर युझिंग फिल्टर मशीन. Then this filtered water get mixed with the air to dissolve oxygen into it. To dissolve oxygen present in air into it, air is forcefully pumped into the water. Then to remove the impurities, bacteria, chlorination, potassium permanganate, chemical like क्लोरीन, पोटॅशियम परमॅंगनेट आर मिक्स विथ वॉटर टू किल द जर्म्स इन इट. त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये काय केलं जातं, क्लोरीन, देन पोटॅशियम परमॅंगनेट लाईक केमिकल्स आर गेट मिक्स फॉर द रिमूव्हिंग बॅक्टेरिया, जर्म्स प्रेझेंट इन इट. दिस मेथड इज नोन एज अ क्लोरिनेशन. अँड आफ्टर दॅट दिस वॉटर इज टोटली प्युरिफाईड अँड यूज सेफ फॉर द यूज फॉर अ ड्रिंकिंग पर्पज, फॉर होम पर्पज, and it is get transferred to the bigger water tank, and then from the water tank it is provided to the each and every person in the city through a pipeline. So in this way, at a large scale, water purification method is done. First is settling down, then filtration, then third is method is oxygenation and chlorination. After that we get a water which is safe and highly purified for the drinking purpose. So in this way the purification of water is done at a small scale at home
at a large scale in the industries for the town and city. Thank you.